शिल्लक राहिलेल्या पावांचं काय बनवायचं हो? तर चला मग आज मस्त अशी रेसिपी बनवूया चटपटीत एकदम. आणि त्यासाठी ना आधी थोडीशी आपण ग्रीन चटणी बनवायची. त्यानंतर आपण बेसनामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घ्यायचं, मीठ घ्यायचं, हळद घ्यायचे, धने पावडर आणि ओवा घालायचे थोडासा. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घेत आपण याचं बॅटर बनवायचं आहे. हे आधी सर्व छानपैकी मिक्स करून घेतलं. त्यानंतर आपण इथे अर्धा ग्लास पाणी वापरलेलं आहे. पण पाणी थोडं थोडं वापरत थोडं थोडं घेत यामध्ये आपण बॅटर बनवायचं आहे. खूप जास्त पातळ हे बॅटर बनवायचं नाही आहे, सरबरीत बॅटर हवं. वरून थोडीशी कोथिंबीर आपण चिरून घातलेली आहे. त्यानंतर आपण जी मगाशी ग्रीन चटणी बनवली होती ती ग्रीन चटणी आपण पावांच्या तुकड्यांवर लावून घ्यायची आहे. सर्व पावांना ही ग्रीन चटणी आपण लावून घ्यायची. आणि त्यानंतर बघा मस्त अशी ही ग्रीन चटणी लावलेला पावाचा तुकडा ह्या बॅटरमध्ये बुडवायचा आणि तेलामध्ये तळायला सोडायचे. खूप छान असे आपले पकोडे तयार होतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका.